नमस्कार, मी ज्योतिबाने माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राहा। श्री स्वामी समर्थ। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा। तर मग मी गुढीपाडवा येत आहे म्हणून मग सर्वात पहिले साफसफाई केली किचनची, कारण मी गुढीपाडव्याला म्हणजे गुढी उभारत नाही, परंतु हे नक्कीच करते, नवरात्राचा दिवा लावत असते, त्यामुळे साफसफाई केली। अशा प्रकारे बघा देवांची पण साफसफाई करण्यात आली। माझ्याकडे संग रवरी दगडाचं मंदिर आहे, त्यामुळे मला अशा पद्धतीने ते घासून साफ करावं लागते, अन्यथा ते खूप काळं दिसते। ते साफ केल्यानंतर थोडाफार तिथे देवांचाच पसारा असतो सामानाचा। त्यानंतर देव धुवायला घेतले, पूर्ण देव काढले होते ते, आणि ते त्या म्हणजे मी पौर्णिमेला अमावस्येला तशी देवपूजा करतेच, त्यामध्ये मी पितांबरीने घासले, त्याला प्रत्येक दिवाला घासून काढले, चकचकीत असे पिवळेगर दिसत होते। त्यानंतर दही दुधाने सुद्धा त्यांना धुतले, मी दही दुधाने धुवून सुद्धा स्वच्छ केले। तर मी आज नाही तर नेहमीच अमावस्येला, पौर्णिमाला आणि जर असा महत्त्वपूर्ण सण असला त्या दिवशी मी अशी देवं घासते, म्हणजे हप्त्याला नाही घासू शकत, कारण काही आपल्या खूप काही घरगुती अडचणी असतात, त्यामुळे। तर दही दुधाने धुतल्यानंतर मग मी मंदिरात स्थापना करायला आणलेले ते देव। तर हे सगळी पूजा मी केली ती गुढीपाडव्याला केली। तर गुढीपाडवा म्हणजे काय? तर गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला जो साजरा केला जातो, सर्वात पहिला सण, त्याला गुढीपाडवा म्हणतात। हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार साजरा केला जातो आपण, आणि हा दिवस वसंत ऋतूचे आगमन आणि रबी पिकाची कापणी म्हणूनही साजरा केला जातो। तर हा दिवस नवीन कार्याची सुरुवात, शुभ कामं करण्याची सुरुवात सुद्धा म्हणून केली जाते। जसं की कोणाला जर सोनं घ्यायचं आहे, कोणाला घराची बांधकाम करायचं, त्यासाठी जे घराचं आपण उद्घाटन करतो त्यासाठी म्हणून हा दिवस साजरा करण्यासाठी घेतला जातो। तर काही पौराणिक कथा पण काही सांगितलेले आहे की ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली म्हणून साजरा केला जातो, श्रीराम अयोध्येला परतले म्हणून साजरा केला जातो, तर शालिवाहन यांनी हुनाचा पराभव केला म्हणून साजरा केला जातो। तर गुढी म्हणजे काय? तर गुढी म्हणजे भगवी पताका। तर मग पाडव्याचा अर्थ काय? तर प्रतिपदा या संस्कृत शब्दापासून आला आहे, जो चंद्र पंधरवाड्याच्या पहिल्या दिवसाला सूचित करतो, त्यालाच गुढीपाडवा हा म्हटल्या जाते। तर गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नाही, तर तो विश्वध्वज देखील आहे। जेव्हा श्रीराम लंकेश्वर विजय मिळवून अयोध्येला परतले, त्या दिवशी हा सण गुढीपाडवा म्हणून साजरा केला। त्याचबरोबर श्रीरामाचा वनवाससुद्धा 14 वर्षाचा संपलेला होता। चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वधसुद्धा करून त्याला त्यांच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते। घरातून वालीचा आसुर शक्तीचा रामाने दैवी शक्तीने केलेला नाश हा गुढी म्हणून सूचक केला जातो। तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो हाच पवित्र दिवस। ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली आणि पाडव्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो। सतयुगाची सुरुवात सुद्धा या दिवसापासून केली जाते। तर अशा प्रकारे हा गुढीपाडवा असतो। तर या दिवशी बघा मी देवांना अशा प्रकारे छान सजवलेलं आणि नवीन नवीन कपडे घालून दिले होते प्रत्येकाला, आणि हा दिवा लावला होता, अखंड ज्योत लावलेली होती, कारण मी नवरात्र दोन्हीला मानतो, जे अश्विन शुद्ध पक्ष येतात तेव्हा पण, आणि हे जे चैत्र शुद्ध पक्ष येतात त्या दोन्ही नवरात्राला मी अखंड दिवा हा लावते। अशा प्रकारे झाली आहे चैत्र नवरात्राला पहिल्या दिवसाची पूजा केली आहे, आणि असा मी घटना बसवत असा दिवा लावलेला आहे, आणि अशा प्रकारे आज देवी मातेची सेवा करण्यात आली आहे। तर बघा कशी वाटली ते सांगा मला। नमस्कार। आणि तुम्हा सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा,